नमस्कार, तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि या बघा आमच्याकडे आहे मल्हार आणि आज आले आमच्याकडे म्हावरवाली आणि आपल्या दापोलीवरून मच्छी येते, दापोली हरणीची. तर आपण जाऊया तिथे. आता ती पाठीमागे आले तर तिथे जाऊया. तर नक्की कोणतीही मच्छी आणलेली आहे ते आपण बघूया. सो तिथे जाऊया. आता आलोय आपण, तर बघूया नक्की काकीने कोणती मच्छी आणलेली आहे. तर पाहताय तुम्ही, हा बांगडा आहे. बांगडाने काय काय आहे? बांगडाने बोंबील. पण दे, पण जाड जाड दे. टाक त्याच्यात. आम्ही 5-5 दिलं पण अगं चल, हे काय 100 रुपयाचं? हे काय लावते ते लावते 2 रात्री कर. नाही वहिनी, बारीक बांगडा महाग आहे. टाक आता माझ्यासाठी करू नको तू. 2 बांगड्यासाठी तुला करणार नाही. टाक गं, टाक 2 आता. चल असू दे, माझ्यासाठी नाही कमी होत तुझा. राजा हो मला माहिती आहे. आता काय एकदम काही एवढं बारीक नको टाकू. तो दुसरा टाक. 2 टाक ना ग. नाही वहिनी, तुम्ही एवढं नाही. 100 रुपयाचं. थांब बोंबील बघ कशी लावले. मला 50 रुपयाची दे. 50 बोंबील नाही ग माझी मावशी. तर पाहू शकता आता बार्गेनिंग चालू आहे. तुम्ही पण आपल्या घरी आले असेच करता काय? बार्गेनिंग वगैरे नक्की कमेंट करा. आणि ही मच्छी आली आपली हरणेवरून. माझ्या नवऱ्याने बोंबील त्या दिवशी आणलं, बरं झालं. खेडवरून अशी काय करतेस अजून ती इथे ना माझ्या काय काय बोलते? बोंबील, बांगडा. अरे मी इथे बघितली नाही का बोलते. हे डाल हे मला विचार घेतात काय? आम्ही कालच आणले. बारीक बोंबील लाव. मिक्स रोज लाव. 100चे बघू कशी लावतेस ती. चला, अजून आम्ही बांगडे घेतले आणि आता घेतोय बोंबील. दिले झाडं पण टाका. त्या दिवशी झाडं पण बारीक पण मिक्स करून दे. काय ग हे? मग पप्पासने आणलं तू बघितलंस ना? हे अशी काय करतेस गावात? त्या दिवशी बोंबील आणलं, पण ते मला आवडतात म्हणून मी घेते. नाही तर बोंबील आता घेतलेच नसते. टाक 4. नाही काय झाडं टाक जरा. काय सगळं बारीक बारीक टाकलंय सगळं. बोंबील महाग आहेत राजा. हो काय नाही कुणाला दिले 100चे एवढे बोंबील. आम्ही एवढे घेतले, खरेदी केले. 2 झाडं टाक. 2 झाडं फक्त टाक. नाही 200चे 9 बोंबील दिले. त्या कबीराच्या आईसला 9 बोंबील दिले. ते पण मला वाटतं काटेरी म्हावरा असतो. मला पाहिजे नाही काटेरा म्हावरा नाही तर ते ढाकून ठेवणार. बघितले नाही ते होता ते मला ते आवडतं काटेरी तुम्हाला. नाही काटेरा म्हावरे नाही काटेरा नाही. चल टाकायचं 2 बोंबील टाक. तू बोंबील टाकू बोंबील लय महाग आहेत राजा. काय आता आपली एवढी घेतली आहे. 200 रुपयाचा म्हावरा घेतलेला आहे. 200 रुपयाचा म्हावरा घेतलेला आहे. हो. तर आपण हरणेवरून आणता ना तुम्ही म्हावरा? आपल्या आता बोटी वगैरे जातात समुद्रात एवढ्या? आता जातील ना, कारण आता पाऊस कमी आहे ना. पाऊस जास्त असला तर बोटी वगैरे नसतील जात ना? नाही जात ना? त्याला आता आम्ही घेतलाय 200 रुपयाचा म्हावरा आणि त्याला आता मस्तपैकी आता बनवू आम्ही. आणि आमच्या काकी दररोजच्या इकडे येतात मच्छी घेऊन आपल्या घराची. ते हे मला जा, तू विचार घेतलास तू? कालच घेतला. त्याला पाणी आण. तुम्हाला पाणी देऊ? आताच पियालात. मग तुमचे मिस्टर वगैरे जातात, पोरं वगैरे? एक पुण्यात. मग तुम्ही मच्छी वगैरे म्हणजे सकाळी पहाटे? अच्छा, तिथून विकत घेता? अच्छा, म्हणजे ते मासेमारी करणारे असतात वेगळे असतात. मग तिथे तुम्ही हरणेवरून मच्छी विकत घेता. हा लिलाव करतात, बरोबर. हरणेला जाऊन लिलाव, ते आपण बघितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, की आपण हरणेला जाऊन तिथे लिलाव वगैरे करा. तिथून तुम्ही खरेदी करता आणि तुम्ही इकडे आणता, असा विषय. आणि जे मासेमारी करणारे वेगळे असतात, असं आहे. लिलाव करणारे वेगळे असतात. हा, लिलाव करणारे वेगळे. म्हणजे 3 स्टेप आहेत. पहिले जाणार एक म्हावरेवाले म्हणजे मासेमारी जाणार,
नंतर लिलाव वगैरे करणार आणि नंतर तुम्ही इकडे आणणार. हा ते साफ करून दिले. काय दिलं मावरत बस 300 चे बांगडे. बांगडा घेतला ना. 300. बांगड्या मस्त घेतले. चला मग आता निघालेत त्या. सून आलं. तर आता आपण ती मच्छी घेतलेली आहे ना, मावरा घेतलेला आहे, त्याचा आता आपण कशा प्रकारे साफ वगैरे करायचा त्याच्यावरती आपण व्हिडिओ करतोय, पुढे कंटिन्यू ब्लॉग करतोय. तर आता मम्मी ती मच्छी आणि ते आपले बांगडे घेतलेत आणि ते बोंबील घेतले ते साफ करत आहे. आणि मला जरा काम असल्यामुळे मी जरा बाहेर जातोय. आणि हा फोन आपल्या बघा ही छोटी इशू हिच्याकडे दिलाय, मग ती शूट करून घेईल आणि बाकीचा ब्लॉग कंटिन्यू राहीलच. सो आता बघूया पुढे की मम्मी कशी वगैरे पद्धतीने साफ करते आणि बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आपली इशू. तर आता मी इशूकडे फोन दिलाय आणि तुम्ही पाहताय आता मम्मी आता बोंबील हातात घेतल्या आणि ती कशा प्रकारे साफ वगैरे करते तुम्ही पाहू शकता. पकड असं, आता फक्त असा हात ठेव, हा बोट पुढे आणू नकोस, असं दाखव. हे बघा मच्छी आम्ही घेतले, इथे दाखव. ही बघ मच्छी आहे, एवढी मच्छी सगळी घेतलेली 200 रुपयाची. आता हे बोंबील आहेत, ते बोंबील असे मी साफ करते, अशी साफ करते. त्याचं हे काढायचं, असं सगळं काढायचं. मोठे बोंबील आहेत त्याचे 2 तुकडे करते, ते मी शिजवणार आहे. आता मच्छी महाग आहे, हे सगळं असं काढायचं. असं 2 मोठ्याचे 2 तुकडे. बोंबील मोठ महाग आहेत. आता श्रावण महिना चालू झाला का स्वस्ती होईल. आता हा बांगडा फ्राय करायचा आहे, त्याला मी अशी कापून घेणार आणि हे टकले नाही घेणार, त्यांना असं कापून फेकून देणार. त्याला असं त्याच्यामध्ये मसाला शिरण्यासाठी मच्छी नारळ घेतले.
तर ब्लॉगला एड करतोय आता मी. आणि इकडे मम्मी अजूनही चालू आहे बोंबील वगैरे किंवा आपले बांगडे वगैरे फ्राय करते. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि तुम्ही पाहिलं असं स्टार्टिंगपासून की आपल्याकडे हरण्यावरून मच्छीवाली आली होती, म्हणजेच म्हावरेवाली आली होती. आणि तिने कशा प्रकारे आपण त्यांच्याकडून बांगडे किंवा आणि बोंबील कशा प्रकारे घेतले आणि मम्मी कशा प्रकारे ती बार्गिंग करून करत होती, म्हणजे मच्छी घेत होती. तसे तुमच्याकडे पण अशाच प्रकारे घेतात का नक्की कमेंट करा. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असाच एक पुन्हा एकदा नवीन एक ब्लॉग लवकरात लवकर घेऊन येणार आहे.